महत्वाची बातमी आपण पाहूयात। पालघर जिल्ह्याला मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपलंय। पूर ओसरल्यानंतर पालकमंत्र्यांचा दौरा आहे। पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडनं पाहणी करण्यात आली। वसई विरारसह झांझरोली येथील धरण तसंच केळवे आणि पालघरच्या वीरेंद्रनगर परिसरामध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी केली असून यावेळेस त्यांच्यासोबत खासदार हेमंत सावरा आणि जिल्हाधिकारी इंदोर आणि जाखड उपस्थित होत्या। नुकसानग्रस्तांना तातडीनं मदत दिली जाईल असं आश्वासन यावेळेस गणेश नाईक यांनी दिलंय। सरपंच महोदयांनी सांगितलं की इथे ढगच फुटला। पूर्वी अशा प्रकारची परिस्थिती कधी झाली नव्हती, परंतु लोकांचं नुकसान झालेलं आहे। लोकांमध्ये एक प्रकारची भीती निर्माण झाली होती। आता सगळे घटक आपण सगळे आलो, त्याच्यामुळे ती भीती निश्चितपणे नाहीशी होईल आणि राज्य सरकारकडून केंद्र सरकारचं पण धोरण आणि राज्य सरकार धोरण आहे, त्यांना यथायोग्य मदत मिळेल आणि भविष्य काळामध्ये अशी संकट येणार नाहीत यासाठी आपण सतर्क राहू। रत्नागिरीमधील संगमेश्वरमध्ये डोंगरावर भूस्खलन झालं। कोळंबे हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना याचा मोठा धोका आहे। सततच्या पावसानं शाळेलगतच्या डोंगराचं भूस्खलन होत आहे। शाळा उभी असलेल्या डोंगराचा 150 मीटरचा भाग खचलेला आहे। शाळा प्रशासनाच्या वतीनं आवाज उठून सुद्धा प्रशासनाचं मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचं पाहायला मिळत आहे। आम्ही वारंवार शासनाकडे या गोष्टीचा म्हणजे लँडस्लाइड होऊन शाळेला धोका निर्माण होणार आहे हे पहिलेच पत्र 2025 ला दिलेलं होतं। तिथपासून आजपर्यंत कलेक्टर साहेबांना पण पत्र दिलेलं आहे। शासनाला वारंवार विनंती करून कलेक्टर साहेबांना मी हे पत्र पण दिलेलं होतं की आम्हाला नाईलाज असतो, उपोषण करायला लागेल, रोड बंद करायला लागेल, तरी पण त्यांनी आज तागायत कुठलाही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी इथे कोणी आलेलं नाही, बघायला पण आलेलं नाही। आता ती धरण कोसळले, तिथे पोल पडलाय, ती झाडं पडले आणि कधीही ती बिल्डिंग खाली येण्याचा धोका निर्माण झालेला आहे। पुढची महत्वाची बातमी आपण पाहूयात। मुसळधार पावसामुळे नाशिकमधील रस्ते जलमय झाले। ठाकरे सेनेच्या नगरसेवकांनी आयुक्तांना घेराव घातला। 7 दिवसांमध्ये तातडीनं उपाययोजना करा, अन्यथा शहरातील रस्ते आणि साचणारं पाणी यावर निर्णय घेऊ असा इशारा ठाकरे सेनेनं दिलेला आहे। अजूनही आयुक्त या ठिकाणी आलेले नाहीत। आमची या प्रशासनाकडे एकच मागणी होती की पावसाळ्यापूर्वी तुम्ही संपूर्ण नाले सफाई ही झाली पाहिजे, संपूर्ण ड्रेनेज साफ झाली पाहिजे, पण असं कुठेही झालेलं नाही आणि संपूर्ण नाशिकमध्ये त्याचमुळे पाणी तुंबलं आहे। आमचं म्हणणं एकच आहे की येत्या 7 दिवसामध्ये जर तुम्ही सगळे खड्डे बुजवले नाही आणि जिथं जिथं ड्रेनेज चॉकअप आहे ते तुम्ही जर पूर्ण केलं नाही तर शिवसेना ही रस्त्यावर उतरेल आणि महापालिकेवर प्रचंड असा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं मोर्चा काढण्यात येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।